4-5 दिवसांपूर्वी आम्ही एक बर्थडे पार्टी अटेंड करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी माझ्या मैत्रिणीचा मुलगा, जो की एक 7-8 वर्षांचा असेल, त्याने पहिल्यांदा एक प्लेट भरून केकचे पीस घेऊन आला. त्याने ती प्लेट फिनिश केली. त्यानंतर दुसऱ्यांदा प्लेट भरून वेफर्स घेऊन आला. त्याने तीही प्लेट फिनिश केली. तिसऱ्यांदा पुन्हा प्लेट भरून वेफर्स आणि गुलाबजामुन घेऊन आला. आणि यावेळी मात्र मी माझ्या मैत्रिणींना लुक दिला की अगं खूप चंक होतंय ना, तू बोल काहीतरी. त्यावर तीही मला शांत करत म्हणाली, अगं तो रोज खातो, बट ही इज नॉट ओबेस, रिलॅक्स. आपल्याला सुद्धा असं नेहमीच वाटत राहतं, आपण किंवा आपली लहान मुलं दिसताना बारीक दिसतायत तर आपण कितीही जंक फूड खाऊ शकतो, कितीही बाहेरचं खाऊ शकतो आणि त्याने आपल्याला हार्ट अटॅक होणं, बीपी होणं, शुगरचा त्रास होणं असल्या काहीही त्रास होत नाही. तर मला तुम्हाला टॉफीबद्दल सांगायचं आहे. टॉफी म्हणजे थिन आउटसाइड बट फॅट इनसाइड. टॉफी व्यक्ती म्हणजे ही व्यक्ती बाहेरून दिसताना बारीक दिसत असली तरीही त्यांच्या शरीरामध्ये फॅटची भरपूर मात्रा असते. हे फॅट शक्यतो त्यांच्या ॲब्डॉमेनमध्ये म्हणजे पोटात असतं आणि पोटातल्या काही अवयवांमध्ये जसं की लिव्हर, पॅनक्रियास आणि इंटेस्टाईन्सच्या आजूबाजूला. आणि त्यामुळेच याला विसरल फॅट असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे ही मुलं बारीक असूनही त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक डिसिजेस जसं की इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजेच डायबेटिक्सचा धोका, हाय ट्रायग्लिसराइड्स म्हणजेच कोलेस्ट्रॉल वाढणं आणि त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होणं, त्यासोबतच मुलींमध्ये येणारी लवकर पाळी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजेच लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिट होणं आणि त्यामुळे लिव्हरचे काही आजार उद्भवणं, या सगळ्या गोष्टी या मुलांमध्ये सुद्धा 100% दिसू शकतात. एका रिसर्चनुसार एशियन मुलांमध्ये म्हणजेच ज्यामध्ये भारतीय मुलं सुद्धा येतात, ही मुलं दिसताना बाहेरून मात्र बारीक दिसतात पण त्यांच्यामध्ये विसरल फॅटची मात्रा मात्र खूप जास्त प्रमाणात आढळून येते. आणि त्याचमुळे ही सगळी मुलं येणाऱ्या 10 ते 15 वर्षांमध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, लिव्हर डिसिजेस, लवकर पाळी येणं या सगळ्या आजारांसाठी जास्त प्रोन आहेत. आणि हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला आणि आपल्या मुलांना आपल्या आहारातून शुगर्स आणि जंक फूड पूर्णपणे कमी करणं गरजेचं आहे. आहारामध्ये व्हेजिटेबल्स आणि प्रोटीन्सची मात्रा अजून जास्त वाढवण्याची गरज आहे. त्यासोबतच 60 मिनिटे आउटडोअर प्ले म्हणजेच मैदानी खेळ खेळणं अत्यावश्यक आहे. नाहीतर येणाऱ्या 10 ते 15 वर्षांमध्ये आपल्यासोबत आपली मुलं सुद्धा बीपी, शुगर, थायरॉइड आणि रक्तपातळ व्हायची गोळी घेताना दिसतील आणि त्यासाठी फक्त पालक म्हणून कदाचित आपण जबाबदार असू.